देशामधल्या 1 कोटी घरांवरती रूफटॉप सोलर सिस्टीम सरकारच्या मार्फत बसवण्यात येणार आहे आणि याबद्दलची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। वीज निर्मिती करून वापरता येणार आहे आणि ही वीज विकता सुद्धा येणार आहे। आता देशामध्ये सौर ऊर्जा क्रांती घडवण्याचं केंद्राचं लक्ष दिसतंय। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या नंतर दिल्लीमध्ये परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे। मोदींनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही जाहीर केली आहे। याविषयी बोलूयात। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। उमेश, प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही काय आहे? कारण ही वीज आता निर्मिती करता येईल, विकता सुद्धा येणार असल्याचं कळतंय। तर केंद्राची आणखी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आपण बघतोय। आता देशामधल्या 1 कोटी घरांवरती सरकार रूफटॉप सोलर सिस्टीम बसवणार आहे। वेगवेगळ्या योजना याच्या आधी सुद्धा आपण पाहिल्यात। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। उमेश, काय असणार आहे ही सूर्योदय योजना? विजेची निर्मिती करून वापरता तर येईलच, पण विकता सुद्धा येऊ शकता। यामिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर एक महत्त्वाच्या योजनेची याची घोषणा केली। काल त्यांनी एक्सपोर्ट्स करून ह्या सगळ्या योजनेबद्दल माहितीही दिलेली आहे। पंतप्रधान सूर्योदय योजना म्हणून ही योजना असून या योजनेअंतर्गत जवळपास गरीब घरातल्या 1 करोड घरांना जोडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। सोलर पॅनल योजना ही असणार आहे। या योजनेच्या अंतर्गत गरीब घरातली लोक आहेत त्यांच्या घराच्या छतावर रूफटॉप पॅनल लावण्यात येणार आहेत। या पॅनलमुळे त्यांच्या घरी वीज निर्मिती होणार आहे। वीज निर्मिती होणार असल्या कारणाने त्यांची जी वीज बिल आहेत ती त्यांना द्यावी लागणार आहे। त्यांना वापरावी लागणारी वीज जी आहे ती त्या सोलर पॅनलनुसार अंतर्गत तयार होईल आणि यासोबतच जी वीज वाचणार आहे ती वीज त्यांना विकता येणार आहे। आता ही वीज जी आहे त्या परिसरात जे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते अशा कंपन्यांना विकली जाऊ शकते किंवा मग थेट सरकारला विकली जाऊ शकते आणि त्यातून त्यांना उत्पन्न मिळू शकतं। अशी ही महत्त्वाची योजना असणार आहे आणि यातून जे गरीब घरातली लोक आहेत त्यांचं उत्पन्नही वाढणार आहे। बरं, धन्यवाद उमेश या सगळ्या अपडेटसाठी।